देऊन कसं मिरचीचं पीक हा. आहे. हे एवढं म्हणजे तिचं लहानच्या लेकरापासून जपलेलं पीक आहे ते पूर्ण टोटल हातातून चाललंय म्हणजे गेलंच आहे ते आता. बरं आता याच्यात जी मोटर चालू केली ही बरं, मोटर रस्त्यात, चालू केली आता याच्यात याच्यानंतर जर एखादा शेतकरी पडला एखादा काय झालं लहान तर जर हे पडलं, जबाबदार कोण राहिलेला याला हे किती 5 ट्रिप होईल का त्या एका गाडीतून? इथंच उभं ठेवायचं आणि पाणी इतकं लांबून आणायची गरज नाही झालं, इथूनच पाणी घ्या कुठून बी. कालच आम्ही त्यांना विनंती केली माननीय श्री आमदार प्रशांतजी बम साहेबांना, आमच्या गावकऱ्यांनी, आणि त्यांनी रात्रीच टँकर पाठवलं. आणि नमस्कार मित्रांनो, भूरत्न ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, नेहमीच मी शेतीविषयी माहिती पाठवत असतो, पण आज आहे इथं रोडवर आणि शेतीबद्दलच मोठी समस्या निर्माण झालेली आहे. हे जे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुका आहे आणि गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन ते देवगाव रोड आहे. आपण समोर बघतोय, कॅमेरा फिरव थोडं. शेतकरी मित्रांनो, आपण म्हणणार आहे मोटर चालू आणि रोडवर हे काय दृश्य आहे याविषयी मी आपणास वर्णन करतो. मित्रांनो, यावर्षी खूप अतिवृष्टी झाली, सगळे हातचे पिकं गेले शेतातले, आणि शेतकऱ्यांनी आता विहिरांना पाणी आलं थोडंफार जेमतेम, तर रोडटचे जे इथून तिथून दूरवरचे जे शेतकरी यांनी विविध पिकं घेतले. हे एक प्रगतीशील शेतकरी यांचं मिरची पीक आहे. अशा प्रकारे हे जे ना लाखो करोडोचं नुकसान होत आहे. कारण होत आहे काय माहिती आहे का, या रोडवर आहे ना, हे जे कॉन्ट्रॅक्टर आहे, हे जे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर आहे ना, हे इकडं ढोकून पाहत नाही. आतापर्यंत इथं काही जीवितहानी झाली, बरेच ॲक्सिडेंट झाले, तरी हे या कामाकडे ना सरळ सरळ निष्काळजीपणा करतात. आणि आता जे आपण बघतो इथून गाड्या जात आहेत धूळ ओढती, आणि या धुळीमुळे काय होतं, ही दूरवरपर्यंत पिकावर जाऊन बसती, आणि हे पिकावर बसल्यामुळं काय झालं की त्याच्या पिकावर, कांद्यावर, मिरचीवर याचा थर आला पूर्ण. आणि हा थर आल्यामुळं काय झालं, पिकाला प्रकाश संश्लेषण क्रिया घेता येऊ नाही लागली. त्याच्यामुळं पिकाची वाढ जागीच थांबली, आणि पिकाची वाढ थांबल्यामुळं याच्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर असेच आमचे शेतकरी, तर यांनाच थेट विचारू आपण, आपण रोडवर जे भर रस्त्यात मोटर चालू केली याचं काय कारण बा, याविषयी तुम्ही बोलावं, हे आमचे भाऊ यांना विनंती करतो बोलायची. भाऊ असं झालं इथे जी बाजूला जी मिरची लावलेली आहे, ही मिरची माझा 2 लाख रुपये खर्च झालेला आहे. आणि या मिरचीमुळे, या धुळीमुळे सगळं मिरचीच पीक बसलं माझं. आणि पहिली गोष्ट अशी झाली की पहिल्यांदा आपण जे आता अतिवृष्टी झाली त्यामुळे तर पहिले पीक टोटल गेलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्यातून सावरून कस तरी आता हे मिरचीच पीक लावलं. बाजूला काही घास आहे, तिकडून बाजूला ऊस आहे, काही टोमॅटो पीक आहे. त्याबद्दल असं बोलायचं तुम्हाला सांगतो मी, धुळीमुळे एक हजार फूट दिली तर 1000 फूट धूळ उडतीये. बरं, या त्यामुळं कोणताही पीक बरोबर येत नाहीये. बरं, हे धूळ जे उडवले याच्यासाठी तुम्ही संपर्क केला का? आणि मी आता याच्यानंतर बरेच वेळेस फोन केला, आमच्या प्रतिनिधीला फोन केला, त्यानंतर ठेकेदारासंग कॉन्टॅक्टचा प्रयत्न केला. ठेकेदार तर बोलतच नाहीये. माझी आता बाजूला मिरची आहे, ती मिरची बघा तुम्ही, इतकं मिरची नुकसान झालेलं तुम्हाला, मी त्याला मिनिमम 2 लाख रुपये खर्च केलेला आहे. त्या मिरची आता पूर्ण धुळी उडती, सर टोटल मिरची धुळीमुळे सगळं पीक खराब झालेलं आहे. यामुळे जी मोटर चालू केली, आता याच्यात जी मोटर चालू केली बरं, मोटर रस्त्यात, चालू केली आता याच्यात याच्यानंतर जर एखादा शेतकरी पडला, एखादा काय लहान झालं लेकरं तर जर हे पडलं, जबाबदार कोण राहिलेला याला, हे ठेकेदार किंवा हे जो प्रतिनिधी त्यानं जबाबदारी घ्यायला पाहिजे याचीवाली. कारण माझं मी जे चालू केलं हे माझं पिकाचं संरक्षण करता केलेलं आहे चालू, आणि उद्या काही कमी झालं जे ठेकेदार पूर्ण जबाबदारी त्याची राहील. देऊन कसं मिरचीचं पीक आहे. हे एवढं म्हणजे तिचं लहानच्या लेकरापासून जपलेलं पीक आहे ते पूर्ण टोटल हातातून चाललंय म्हणजे गेलंच आहे ते आता. आणि धुळीमुळे काही त्रास होतोय का? अच्छा, तर निश्चित मित्रांनो, रोडचं काम होतंय खूप चांगल्या प्रकारे, खूप मोठं काम होतंय भव्य दिव्य, याचा निश्चित आम्हाला आनंद आहे. आणि ते होतं याचा आनंद आहे, परंतु ते काम आहे ना एकदम स्लो गतीनं चालू आहे. त्या कामाला गती देण्यात यावी. आणि राहिला प्रश्न रोडवर जे धूळ वरती, याच्यासाठी यांना शासन पैसे देतं कॉन्ट्रॅक्टरला, पण कॉन्ट्रॅक्टर हा सरळ टाळाटाळ करतो, फोन उचलत नाही. जे मागील वर्षी पण काम चालू आहे, ज्या टँकरवाल्यांनी रोडवर पाणी मारलं त्यांचं अद्यापर्यंत यांनी बिल दिलं नाही. ज्या विहिरीवाल्यांनी पाणी दिलं त्यांचे पैसे डुबून टाकले यांनी. ज्या ठिकाणी मुरम आणला त्यांचे पैसे डुबवले. म्हणजे यांची नियत आहे ना पैसे डुबायचे. अरे काहीतरी जनाची नाही तरी मनाची तरी लाज ठेवायला पाहिजे कॉन्ट्रॅक्टरना. कारण एवढं करून काय करणार आहे, एवढ्या लोकांचा शाप कुठं फेडणार, एवढ्या लोकांना त्रास होतोय, सगळे लोक परेशान आहे, आणि हा पैसे कमवून करणारे तरी काय. अरे जरा काहीतरी लाज धरा, हेच आम्हाला या कॉन्ट्रॅक्टरला यावेळी विनंती करायची. कारण तुम्ही या लोकांचा जर तळतळाट हा तुम्हाला कुठेतरी भोगावा लागेल अशी गत झालेली आहे. जर तुम्हाला हे काम करून जर पैसे सुटत नसेल तर आम्ही तो वर्गणी करतो. 10,000 रुपये गोळा करून मी रोडवर थांबून पैसे घेतो आणि वर्गणी करून तुम्हाला पैसे देतो, आणि मग तुम्ही टँकर चालू करा आणि रोडवर पाणी मारा. नका आमच्या शेतकऱ्याचा अंत बघू. अगोदरच निसर्ग आमच्यावर कोपलेला आहे, शेतीमालाला भाव नाही, अगोदरच आम्ही परेशान आहे. आणि याच्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाला पण आम्ही विनंती करतो, आणि जे संबंधित रोडचे जे ठेकेदार आहे यांना या ठिकाणी आम्ही विनंती करतो आणि इशारा करतो
जर तुम्ही याच्यात लवकरात लवकर जर तुम्ही याच्यावर टँकर चालू नाही केलं तर लासूर ते देवगाव रोड रस्ता रोको आंदोलन आम्ही करणार आणि इथून कोणालाही रहदारी करून देणार नाही. कारण आम्ही असंही मेलो तसंही मेलो म्हणायला हरकत नाही, कारण आमच्या पदरात काहीच नाही उरायला लागलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात आमची नुकसान होते. याच्यावर संबंधितावर आमचं तर म्हणणं आहे, आमच्या तालुक्याचे जे आमदार आहे त्यांचं खूप चांगलं काम आहे. यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो, संबंधित ठेकेदार जर याला आमचे सांगितल्याप्रमाणे जर मानत नसेल तुम्ही त्याला इशारा करावा. जर नसेल मानत त्याच्यावर कडक कारवाई करावी. मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सदस्य आहे आणि इथे माळेवाडगाव येथील रहिवासी कारभारी अंबादास जाधव. 4-5 दिवसापूर्वी हे माळेवाडगावमधील भानदास गोरे, त्याच्यानंतर संदीप गवळी, गणेश गोरे यांच्या शेती पिकामध्ये या रस्त्याच्या कामामुळं धूळ वाढली होती आणि त्यांनी सोशल मीडियावर माहिती टाकली होती. त्या आधारे मी आमदार साहेबाजी पी रवी चव्हाण यांना बोललो. त्यांना बोलल्यामुळं त्यांनी काल संध्याकाळी कॉन्टॅक्ट सेरीचा संपर्क साधून टँकर पाठवलं. पण यावेळेस त्यांनी आम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की 4-5 ट्रिपा तो या 13 किलोमीटरमध्ये टाकील, तर ती अशी अपेक्षा आहे. त्या माध्यमातून आम्ही सर्व शेतकरी एकत्र आलो आणि आज प्रत्यक्ष पाणी टाकायला सुरुवात झाली. विजय बी संतुपे, माळेवाडगाव येथील उपसरपंच आहे. आम्ही काल शेतकऱ्यांनी भानदास भाऊ गोरे यांनी स्वतःची मोटर लावून रस्त्यावर पाणी सोडलं, कारण की त्यांचं 2 ते 3 लाख रुपयाचं मिरचीचं उत्पादन वाया जाण्याची शक्यता होती, कारण त्यांना त्याशिवाय पर्याय नव्हता राहिला. कारण ठेकेदाराला वेळोवेळी आम्ही सुद्धा फोन केले, परंतु तो फोनही घेत नाही आणि पाणीसुद्धा मारत नसल्यामुळे आजूबाजूच्या पिकांना प्रचंड नुकसान होत आहे. कारण या भागामध्ये वैरागड, माळेवाडगाव, देवगाव या रस्त्यावर शेतकरी कष्टाळू आहे. तिथे टमाटा उत्पादक, मिरची, कांदा या पिकाचं मोठ्या प्रमाणात मागच्या वर्षी नुकसान झालं. या वर्षी पीक वाया जायची स्थिती होती. परंतु आमचे तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रवी चव्हाण यांनी येऊन हा प्रश्न मार्गी लावला आहे आणि मार्गी लावत असताना त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला फोनवर प्रत्यक्ष शेतकऱ्यासमोर बोलून 5 ते 6 ट्रिपा मारण्याची हमी दिली आहे आणि त्यानुसार आता हे काम सुरूही झालं आहे काल संध्याकाळपासून. अशी अपेक्षा करतो की यानंतर पाणी मारल्यावर थोडासा शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. या पद्धतीनं आता पाणी मारल्यानंतर थोडीशी रिलीफ तर मिळावी अशी अपेक्षा करतो. एकच गाडी ना, तुम्ही 2-3 गाड्या उभ्या करणार होते ना आज? अरे तर साहेब आमच्याकडे 2च आहे. ते किराणे गाडी नाही आली, ही गाडी तुमच्याकडे जाणार ना. 8 दिवसातून मारून देणार तुम्हाला. जर किती 5 ट्रिप होईल का त्या एका गाडीतून? होईल ना. इथंच उभं ठेवायचं आणि पाणी इतकं लांबून आणण्याची गरज नाही झाली. इथूनच पाणी घ्या कुठून. निश्चितच शेतकरी मित्रांनो, बघू शकता आपण हे माळेवाडगाव जे गाव आहे ना, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सदन गाव आहे. या गावामध्ये विविध प्रकारची पिकं घेऊन विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी आहे. आता जे समोर सगळे शेतकरी बघतो नाही, सगळे प्रगतिशील शेतकरी आहे. प्रत्येक जणाकडे टमाटे, विविध फळबागाचे पिकं घेणारे शेतकरी आहे. आणि ह्या गावामध्ये जे लासूर देवगाव रोड आहे ना, खूप धूळ उडत होती. तर हे गावकऱ्यांनी आमच्या गावाचेच प्रतिनिधी आहे श्री कारभारी आबा यांना विनंती केली, आमचे सरपंच माळेवाडगावचे यांना विनंती केली आणि सगळे लोकप्रतिनिधी एकत्र आले आणि आमदार साहेबांची भेट घेऊन त्यांनी लगेच बघा शेतकरी एकजुटीचा कसा विजय होतो आपण हे बघू शकता. कारण शेतकऱ्या जर एकजूट झाली ना तर तिथं शासनाला पण नमावं लागेल आणि लोकप्रतिनिधी तर करणारच आहे. कारण आपले शेतकरीच काय झालं की एकत्र येत नाही. आपण अन्याय सहन करतो पण एकत्र येत नाही. आता हे जिवंत उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या समोर लवे माळेवाडगावचं उदाहरण आपण बघू शकता. शेतकरी एकत्र आल्यामुळं कालच आम्ही त्यांना विनंती केली माननीय श्री आमदार प्रशांतजी बम साहेबांना आमच्या गावकऱ्यांनी, आणि त्यांनी रात्रीच टँकर पाठवलं आणि आता थोड्याच वेळात तिथं टँकर सुरुवात होणार आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. असेच वेगवेगळ्या प्रकारचे शेती संबंधित व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबतो.